टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोकणात सध्या मॉन्सूनने जोर पकडलेला आहे। कोकणात सध्या सरींवरती पाऊस या ठिकाणी बरसताना पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे सध्या कोकणातल्या शेतामध्ये या ठिकाणी भात लावणीची लगबग या ठिकाणी पाहायला मिळते आहे। मात्र ही भात लावणी करताना या ठिकाणी लावणीचं काम अत्यंत सोपं आणि सहज व्हावं किंवा इथे शेतकऱ्यांना विरंगुळा मिळावा म्हणून भलोरी गीत म्हणण्याची परंपरा आजही कोकणामध्ये कायम आहे। भात लावणीच्या वेळेला शेतकऱ्याचा जो भात लावणीच्या वेळेचा जो दम आहे तो टिकून राहावा यासाठी ही भलोरी गीतं म्हटली जातात। आजही कोकणातल्या पारंपरिक पद्धतीनं ही भलोरी गीतं जी आहेत ती भात लावणीच्या वेळेला म्हटली जात आहेत। आपण सध्या गुहागर तालुक्यातल्या राई भातगाव परिसरामध्ये आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता की एकीकडे ही सर्जराजाची जोडी जी आहे ती चिखलणी करते आहे आणि त्यासोबतच हा शेतकरी वर्ग जो आहे तो या ठिकाणी भात लावणीची कामं करतो आहे। दिवसभर ही भात लावणीची कामं जी आहेत ती केली जातात आणि त्यासोबतच या ठिकाणी भलोरी गीत म्हणण्याची परंपरा आजही कायम असलेली पाहायला मिळते। शेतातला प्रत्येक जण या ठिकाणी हे भलोरी गीत म्हणतं। आज कित्येक वर्षापासूनची भलोरी गीत म्हणण्याची परंपरा आजही कायम असलेली पाहायला मिळते। अत्यंत पारंपरिक पद्धतीची अशी ही भलोरीची गाणी असतात। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपल्याला विचारून घेऊया। आता ही भलोरी गीत म्हणण्याची नेमकी परंपरा काय आहे, नेमका याच्यामागचा उद्देश काय? भलोरी गीत ही आमची पारंपरिकपणा म्हणजे ही आता आमची तिसरी पिढी आहे। तिसरी पिढी आहे आणि आमच्याकडे कसं आई वडील नाही त्याच्या पाठीमागे ही परंपरा आम्ही चालवत आलेलो आहे आणि ह्याच्या पुढे पण ही आम्ही शेतकरी आम्ही चालवणारच। ही शेतकरी पद्धत आणि ही आम्ही कष्ट करतो म्हणजे आम्ही सकाळ संध्याकाळ आम्ही शेतामध्ये कष्ट करतो आणि आम्हाला सराईच्या टायमाला हे चार धान्य आम्हाला मिळतं आणि जेवढे आमची ही बैल आहेत हे आम्ही रात्री पण त्यांना खाणं घालतो, संध्याकाळी खाणं खातो, सकाळी खाणं घालतो, दुपारी खाणं घालतो आणि ही आमची जे बैल आहेत ते आम्ही शेतीसाठीच वापरतो, अशी धुंदीसाठी आम्ही वापरतच नाही। साहेब सर काय सांगू शकाल भलोरी गीताचं नेमका उद्देश काय? काम अधिक सुलभ व्हावं म्हणून हे काम कसं सोपं होत जातंय। हे काम आमचं कसं पटापट होत जातं आणि कोणाला तकलीफ पण होत नाही आणि जेव्हा केव्हा आपण शेतामध्ये आमचे हे असं तोंडे बोलतात ते केव्हा लावून होतात हे आम्हाला ह्या भलेरी गीतामध्ये काय कळतच नाही। नक्कीच खरं बघितलं तुम्ही बघू शकता की या ठिकाणी भलोरी गीत गाऊन या ठिकाणी भात लावणी केली जाते आहे। चिखलणी झालेली आहे आणि सध्या कोकणातलं भात हे मुख्य पीक आहे आणि त्याचमुळं सध्या जो पाऊस चांगला होतो आहे याच्यामध्येच या ठिकाणी भात लावणीला सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि या भात लावणीबरोबरच सध्या भलोरी गीतंसुद्धा कोकणातल्या अनेक खेडेगावामध्ये भात लावणीच्या वेळेला ही कानावरती पडत आहेत। कित्येक वर्षापासूनची परंपरा आजही कोकणात भातशेतीच्या लावणीच्या वेळेला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, गुहागर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।